गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, समर्थ सांगतात, बघा या पहाटेच्या वेळेमध्ये संपूर्ण जीव झोपलेला असतो आणि बघा जेव्हा परमेश्वराचा वास निर्माण होतो, सहवास निर्माण होतो, त्या वेळेला आपण सकाळीच उठतो बघा आणि मग त्या वातावरणाचा आनंद बघा मनाला पूर्ण मोहरवून टाकतो, शहरवून जातं पूर्ण अंग आणि आपल्या वैखरीमध्ये परमेश्वराचं नाव येतं। श्रीराम समर्थ। बघा, दिवाळी का साजरी करावी? या दिवाळीच्या वातावरणामध्ये पूर्ण जग रोषणाईनं पूर्ण फुलून जातं। बघा, असं म्हणतात की दिवाळीला दिवे लावा, रोषणाई करा, पण माणूस हे दिवे कोणते लावतो? बघा, माणूस दिवे पंतीतले लावतो, पण समर्थांनी सांगितलेलं आहे, हे मानवा, तू लावलेले दिवे आहेत ना, ते तुझे कर्माचे कसे आहेत ते बघ। त्या कर्माच्या दिव्यांमध्ये सद्गुण रूपी तेल टाक। जेव्हा सद्गुण रूपी तेल टाकशील ना, तर तो तुझा कर्माचा दिवा आहे ना, तो आयुष्यभर पेटत राहील आणि हा दिवा पूर्ण सगळीकडे अंधार पडलेला आहे तिथे प्रकाशमय वातावरण करेल। पण तोच दिवा जर क्रूर कर्मांचा असेल, असत्याचा असेल, तर तो तुम्ही कितीही दिव्यामध्ये तेल ओतलं तरीही तो प्रकाश देईल का? जरी तो प्रकाश दिला तरी तो प्रकाश सत्याचा नसेल। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपण दिव्यामध्ये बघा पंतीमध्ये तेल टाकतो आणि कापसाची वात लावतो आणि ती वात जेव्हा पेटते ना, बघा त्या ज्योतीचा प्रकाश असतो, ती ज्योत असते ना तिच्याकडे बघा, हे आता दिवाळीचे दिवस चालू झाले आहेत, त्या ज्योतीकडे तुम्ही 5 मिनटं तरी लक्ष द्या। एकदम चित्त होऊन मौन धारण करून त्या ज्योतीमध्ये बघा तुम्हाला काय दिसतंय, हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे। कारण हे दिवाळीचे दिवस आहेत ना, बघा दिवाळी का साजरी करतात? काहींच्या मनामध्ये हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे की दिवाळी नक्की का साजरी केली जाते आणि कशासाठी साजरी करायची? बघा, ज्या वेळेला श्रीराम प्रभू या पूर्ण ब्रह्मांडाचे भगवान बघा 14 वर्षाचा वनवास करून अयोध्येला आले होते, त्या दिवशी हा संपूर्ण अयोध्यावासियांनी खूप आनंदित होऊन हा सण साजरा केला होता। बघा, रावणाचा वधसुद्धा केला होता आणि हा क्रूर अहंकाराचा वध केला आणि सत्याचा विजय झाला। समर्थ सांगतात, हे मानवा, तुला इलेक्ट्रिक दिव्यातली लाईट व्हायचं आहे का पंतीतली ज्योत व्हायचं आहे, हे तू आता ठरव। कारण हा दिवस आलेला आहे ना, दिवाळीचा दिवस आहे, हा दिवस तुझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस आहे। कारण हा दिवस वर्षातून एकदाच येतो, पण या दिवशी तर तू संकल्प करशील ना, तर तुझं भाग्य उजळेल।
कारण हे दिव्यातली ज्योत असते ना, ती मनुष्याचं भाग्य उजळण्याचं सामर्थ्य त्या ज्योतीमध्ये आहे. म्हणून बघा 9 तारखेपासनं पूर्ण दीपावलीला, खऱ्या दीपावलीला सुरुवात होत आहे. आणि त्या दिवसापासनं बघा रोज जो ते 3, 4, 5 दिवस असतात दिपावलीचे, ते रोज आपण बघा दिवसातून कोणत्याही वेळी जेव्हा आपलं मन शांत असेल, बघा आपल्या देव्हाऱ्यातला दिवा पेटवा आणि ती ज्योतीकडे लक्ष केंद्रित करा आणि मनामध्ये संकल्प करा, हे देवा, माझ्याकडून आत्तापर्यंत झालेल्या चुका तुमच्या पदरात बघा घालून घ्या. कारण मी आत्तापासून माझे नवीन जीवन चालू करणार आहे, माझं नवीन आयुष्य चालू करणार आहे. कारण माझ्याकडून झालेल्या काही चुका असतील किंवा वाईट गोष्टी असतील त्या मी आत्तापासून सोडवून देणार आहे. मला तुमच्या भक्तीमध्ये लीन करून घ्या. कारण ह्या दिवसाचा संकल्प असतो ना, कारण साक्षात परमेश्वर त्या ज्योतीमध्ये, त्या पंथीच्या ज्योतीमध्ये सामावलेला असतो. आणि हा परमेश्वर आपल्या डोळ्यांमध्ये आपण पाहिला ना, बघा जे भक्ती मार्गामध्ये आहेत, रोज उपासनेमध्ये आहेत, आचरणामध्ये आहेत, श्रवणामध्ये आहेत, सत्यवचनामध्ये आहेत, बघा त्यांच्या आयुष्यामध्ये एवढा मोलाचा क्षण आहे हा. सर्वांनी, प्रत्येक सदस्याने बघा, प्रत्येक सज्जनाने दिव्याच्या पंथीकडं बघा, जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं पहा. आणि त्या दिव्याच्या पंथीकडं पाहता पाहता तुमचे आपोआप डोळे बंद होतील, मिटतील. आणि ते डोळे तुमचे मिटल्यानंतर अंधार निर्माण होईल तुमच्या डोळ्यांच्या पुढे. आणि त्या अंधारामध्ये ही दिव्यातली ज्योत तुम्हाला दिसायला लागेल. आणि जेव्हा ही दिव्यातली ज्योत तुम्हाला दिसेल ना, तर तुम्ही समजून जा की तुमची भक्ती योग्य मार्गाकडे चालली आहे. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी घडणार आहे, सुख मात्र नक्की येणार आहे. बघा हा संकल्प तुम्ही बघा वसुबारसच्या दिवसापासून करा. 9 तारखेला वसुबारस आहे. त्या वसुबारसच्या दिवशी बघा, मागच्या निरूपणामध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की वसुबारसच्या दिवशी गाईला आणि गाईच्या वासराला बघा पूर्ण आरती करून त्यांना भाकर आणि गूळ भरवलंच पाहिजे. आणि बघा त्या दिवसापासनं आपल्याला हे सर्व चालू करायचं आहे. हे खूप भगवंत आपल्या किती जवळ आहे हे पाहण्याचं खूप योग्य माध्यम आणि योग्य दिवस आला आहे. आणि हे जर तुम्ही उपाय केला, उपाय तर नाही आहे हा, कारण भगवंत आपल्या किती जवळ आहे ते आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहे. म्हणून प्रत्येकाने बघा दिवाळीचा हा सण आला आहे. आपल्या हिंदू धर्मातील खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे या सणाला. सर्वात मोठा सण बघा, नवीन वर्षाचा सण म्हणून या दिवाळी सणाकडं पाहिलं जातं. समर्थ सांगतात की जर आपल्या भाग्याचा दिवा जर आपल्याला उजळवायचा असेल ना, आपल्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करायचा असेल, तर कर्माचा दिवा आपल्याला बघा, कर्माच्या दिव्यामध्ये सद्गुणरूपी तेल टाकायला लागेल. तेव्हाच हा कर्माचा दिवा प्रकाशमय होईल, सगळीकडे प्रकाश निर्माण करेल. नाहीतर आपल्या जीवनाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. बघा आपण जे कर्म करत असतो ते बघा, जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा बघा पूर्ण हिशोब परमेश्वर ठेवत असतो. बघा हा परमेश्वर जेव्हा काहीकांचे पूर्ण भरलेले दिवे असतात, बघा जो जास्त पुण्य करतो ना त्याचा दिव्याचा प्रकाशसुद्धा अतिशय शुभ्र असतो, पूर्ण सगळीकडे प्रकाशमय करतो. आणि बघा
काही माणसं असतात की मनामध्ये एक आणि दुसऱ्याशी बोलताना एक, हा सुद्धा पापाचा भोग आहे, हे सुद्धा पाप आहे. माणसाने कसं असावं? माणसाने बघा समोरच्याने बोलावं की किती सुंदर विचार आहेत या माणसाचे, कधीही कुणाला दुःख याने पोचवलं नसेल, याचं मरण आलं ना तरी बघा देवाला सुद्धा विचार पडेल. बघा आपल्या या पूर्ण भारतामध्ये नव्हे तर बघा महाराष्ट्रामध्ये अशी माणसं घडून गेली. बघा एक बघा बाळासाहेब ठाकरे असे व्यक्ती होते की बघा त्यांनी पूर्ण मराठी बांधवांना नव्हे तर पूर्ण समाजाला एकत्र करून बघा पूर्ण मराठी अस्मितेला वाचा फोडली. आणि बघा जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं जेव्हा निधन झालं तेव्हा बघा एवढा जनसागर लोटला होता ना की बघा ते आपण खरं तर त्या गोष्टी यमाला सुद्धा विचार पडला होता की बाळासाहेब ठाकरेंचं जीव नेऊ की नको. बघा असं कर्तृत्व आपलं आहे का? छत्रपती शिवाजी महाराज बघा ही अशी आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा ही नावं होऊन गेली. समर्थ पुढे सांगतात बघा आपल्या घरामध्ये आपले पूर्वज होते, बघा आपले पूर्वज होते आणि आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांचा मृत्यू झालेला असतो आणि कधी आपल्या घरातली लहान मुलं असतात. बघा कर्तृत्व कशाला म्हणतात हे समर्थ सांगतात. कर्तृत्व म्हणजे तरी काय? कर्तृत्वाची व्याख्या तरी काय आहे? बघा आपल्या घरामध्ये मृत्यू झालेला असतो आणि मृत्यू झालेले फोटो बघा आपल्या घरामध्ये लावले जातात. बघा आपल्या पूर्वजांचे फोटो असतात ते आपल्या घरामध्ये पूर्ण लावलेले असतात. पण त्या पूर्वजांच्या फोटोंना पाहून कधी लहान मुलं घाबरतात, त्यांना भीती वाटते काही काय आहे. मग बघा आई बाप त्यांना सांगतो हे आपले पूर्वज आहेत. कधी हे 90% असं आपल्या समाजामध्ये होतं पूर्ण. बघा की ती लहान मुलं त्या फोटोंना घाबरतात की हा फोटो आपल्या घरामध्ये लावू नका. पण बघा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये आपण लावतो, बघा प्रत्येक हिंदू धर्मामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलाच पाहिजे, कारण ही आपल्या हिंदू धर्माची शान आहे, मान आहे. बघा कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक धर्मासाठी कार्य केलं, बघा प्रत्येक समाजासाठी कार्य केलं. बघा जेव्हा आपल्या घरामध्ये हा फोटो आपण लावतो तेव्हा लहान मुलाने पण सुद्धा त्या फोटोकडे पाहिल्यानंतर असं मन भरून येतं ना की बघा पूर्ण शरीरामध्ये अशी ऊर्जा निर्माण होते. बघा कधीतरी तुम्ही विचार करा. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पण सुद्धा मृत्यू झालेला होता आणि इकडे बघा आपण आपल्या कुटुंबातील माणसांचे फोटो लावतो आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावतो. पण एका फोटोकडे बघून आपल्या अंगामध्ये 36 हत्तींचं बळ निर्माण होतं आणि दुसरे मृत्यूनंतर ते फोटो पाहून माणूस घाबरला जातो. म्हणजेच काय? म्हणजेच त्या माणसांनी स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलं होतं, त्यांच्यामध्ये समाजामध्ये एवढं प्रेम निर्माण केलं होतं. असं आपलं जीवन पाहिजे की जरी आपला फोटो आपण आपल्या मृत्यूनंतर जरी आपल्या नातवांनी आपला फोटो पाहिला तरीही त्यांना आपल्या कर्तृत्वाने त्यांना एक बळ निर्माण झालं पाहिजे, ऊर्जा निर्माण झाली पाहिजे की असा होता माझा आजोबा, असा होता माझा बाबा आणि मलाही त्यांच्यासारखं व्हायचं आहे. पण असं आपलं कर्तृत्व आहे का? बघा जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही ना, नुसतंच काही गोष्टी ऐकून काही कथा ऐकून काहीच फायदा नाही या जीवनाचा. पण जोपर्यंत या गोष्टी आपण आपल्या आचरणामध्ये आणत नाहीत तोपर्यंत खरी दीपावली साजरी होणार नाही. आणि बघा जेव्हा आपल्याला दुःख निर्माण होईल ना
तेव्हा बघा, जेव्हा तुमच्यावर संकट निर्माण होईल, संकट येईल, जेव्हा तुम्हाला वाटेल की माझं सर्व जीवन संपलं आहे, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवा. बघा, श्रीरामांना डोळ्यासमोर ठेवा, श्रीकृष्णांना डोळ्यासमोर ठेवा. जे तुम्हाला जवळ वाटतात ना, त्या देवदेवतांना डोळ्यासमोर ठेवा. बघा कसं मनामध्ये चैतन्य निर्माण होईल. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनाचं जर वर्णन करायचं झालं ना, तर बघा, प्रत्येक लहान मुलापासून तर बघा वयोवृद्ध माणसाला छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत, कोण होते, हे कोणाला वेगळं सांगायची गरज नाही. बघा, जिजामाता कोण होती हे सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही. आणि त्यांचा पूर्ण प्रवास आपल्याला माहीत आहे. म्हणजेच अतिशय संघर्षातून आणि कठीण प्रसंगावधातून हा प्रवास निर्माण करून या बघा पूर्ण समाजाला स्वराज्य निर्माण केलं. बघा, आणि आपला हिंदू धर्माचा झेंडा फडकवला. तेव्हापासूनच ही पूर्ण समाज एकत्र झाला आणि गुण्या गोविंदाने राहू लागला. पण आपण ह्या कार्याची कधी आठवण काढतो का? ह्या गोष्टी जोपर्यंत आपण आपल्या मुलांना सांगत नाही ना, तोपर्यंत आपली मुलं कर्तृत्ववान होणार नाही. नक्कीच शिक्षणामध्ये तुमची मुलं पारंगत होतील. बघा, शिक्षणामध्ये तुमची मुलं बघा चांगली होतील, सुशिक्षित होतील. पण सुसंस्कृत होण्यासाठी या आपल्या पूर्वजांच्या गोष्टी सांगायला हव्या, तरच तर हे हा पूर्ण जीवनक्रम चालेल. बघा, श्रीरामांनी काय केलं? श्रीराम एक पत्नी होता, एक वचनी होता. बघा, एकदा बाण मारला ना, तर तो कुठे जाईल, काय होईल, त्याचं कधीच कोणाला अंत लागला नाही. म्हणजेच काय, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक होता. पण हे आपण जोपर्यंत आपल्या मुलांना सांगत नाही, तोपर्यंत खरी दीपावली साजरी होईल का? आपण आपल्या मुलांना राजकारणातलं सांगतो की यांनी हा उभा राहिला, या पक्षातून उभा राहिला. पण ह्या गोष्टी आपण सांगतो का? जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनक्रम बघाल ना, श्रीरामांचं जीवनक्रम बघाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल राजकारण कसं करावं. प्रत्येक गोष्ट या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये आहे. राजकारण कसं करावं, प्रेम कसं करावं, प्रेम कसं निर्माण करावं, समाज एकत्र कसा करावा. पण या गोष्टीकडे आपण लक्ष देतो का? बघा, श्रीरामांचा जर विचार केला तर त्यांच्याकडे ना कोणी माणसं होती, ना कसली हत्यारं होती. पण बघा, वानर सैनेला घेऊन बघा रावणावर जेव्हा रावणाशी युद्ध केलं, तेव्हा त्यांच्याकडे काय होतं का? फक्त होता आत्मविश्वास, दृढ इच्छाशक्ती. बघा, या गोष्टी आपल्याकडे असायला हव्या. आपण भक्ती करून काही होणार नाही. नक्कीच या मानवाला, या पूर्ण समाजाला, या आपल्या हृदयाला भक्तीची गरज नक्कीच आहे. पण या भक्तीच्या जोडीने सुद्धा आपल्याला दृढ निश्चयाची गरज आहे. आणि दृढ निश्चय केव्हा होईल? की जेव्हा आपण श्रवणाला बसू, या श्रीरामांच्या भक्तीमध्ये लीन होऊ, आपलं मन एक चित्त होईल, तेव्हाच तर दृढ निश्चय. पण जोपर्यंत तुमच्या मनामध्ये दृढ निश्चय तुम्ही करत नाही ना, तोपर्यंत काही सत्य नाही. तोपर्यंत तुमच्या हातून क्रूर कर्म घडतच राहणार आहेत. म्हणून रोज उपासना केली पाहिजे. आणि हा दीपावलीचा दिवस आलेला आहे ना, हा तुमच्या जीवनामध्ये भाग्याचा दिवस आलेला आहे. जे तुमच्या हातून क्रूर कर्म झालेले असतील ना, ते झाले गेले ते विसरून जा. नव्यानं नवीन दिवसाला सुरुवात करूया. आणि या ब्रह्मांडामध्ये परमेश्वराची माफी मागून आपण नवीन दिवसाची सुरुवात करूया. असं समजा की आपला जन्मच आता झालेला आहे. जे झालं गेलं, बघा, हे परमेश्वराचं रूप आहे ना, हे सद्गुरूंचं रूप आहे ना. अहो,
तुम्ही जर मनापासून संकल्प केला ना तर तुम्हाला एक क्षणात तुमचं पाप धुतले जातील. पण तुम्ही संकल्प केला पाहिजे. पण तुम्ही आता संकल्प करायचा आणि 2 दिवस गेल्यानंतर तो संकल्प बघा परत पुसून टाकायचा. परत त्या संकल्पावर आपण पडदा टाकायचा आणि आहे त्या पद्धतीनं परत जीवनक्रम सुरू करायचा. असं जमेल का? तुम्ही एकदा मनामध्ये दृढ निश्चय करा की हे परमेश्वरा, मी आजपासून चांगलं वागणार आहे. मी कुणाच्याही जीवनामध्ये कधीच दुःख येऊ देणार नाही. मी असत्यापासून दूर राहील. सत्याचाच नक्की विजय होईल, त्याकडेच मी लक्ष देईल. पण असं आपण जर दृढ निश्चय केला आणि आपण आपल्या कामामध्ये बघा असं सुख निर्माण केलं ना तर बघा तुमच्या जीवनामध्ये कसं धन संपत्ती या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणारच आहेत आणि नक्कीच मिळणार आहेत. पण धन संपत्तीपेक्षा आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण झालं ना ते खरं महत्त्वाचं आहे. म्हणून बघा हा तुम्ही संकल्प नक्कीच करा. प्रत्येकाने हा संकल्प करा. जोपर्यंत तुम्ही संकल्प करत नाही ना तोपर्यंत बघा तुमची अधोगती थांबणार नाही. म्हणून माणसाने शिक्षणाआधी संस्कार समजून घेतले ना आणि देवा अगोदर आईवडिलांना समजून घेतलं ना तर जीवनात तुमच्या कधीच अडचण येणार नाही. बघा ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण शिक्षण म्हणजे संस्कार नव्हे. शिक्षण हे आता धन संपत्ती मिळवण्याचं साधन झालं आहे. कारण बघा जर असं नसतं ना तर आजच्या या कलियुगामध्ये जास्त करून समाजामध्ये आत्महत्या, क्रूर कर्म, चोऱ्या माऱ्या करणारे लोक बघा जास्तीत जास्त शिक्षण घेतलेले आहेत. म्हणजेच बघा जर शिक्षणामध्ये संस्कार असतील तर असं होईल का? तर अजिबात होणार नाही. म्हणून शिक्षणा अगोदर संस्कार आणि व्यापारा अगोदर व्यवहार ज्याने समजून घेतला ना त्याच्या जीवनामध्ये कधीच अडचण येणार नाही. म्हणून ही दिवाळी, म्हणून ही दीपावली आपल्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट सांगते की बघा ज्या पद्धतीनं बघा श्रीरामानं सर्व जगावर प्रेम केलं. बघा आपल्या स्वतःच्या माणसांनासुद्धा एकत्रित करून बघा ज्या वेळेला श्रीरामांना वनवासात जावं लागलं त्यावेळी श्रीरामांच्या पुढं काही होतं का? बघा आपल्या बापाची एवढी श्रीमंती असून, एवढी धन दौलत असून तरीही सुद्धा श्रीरामांनी आपल्यासोबत 1 रुपयासुद्धा घेतला नाही. तसेच बिना काही न घेता आपला राजवाडा सोडला आणि जंगलामध्ये स्थायिक झाले. म्हणजेच काय? आणि बघा एवढाही पूर्ण मोठी वानर सेना आणि पूर्ण या ब्रह्मांडामध्ये ज्या अहंकारी रावणाचा खरं तर पूर्णकडे सोन्याची लंका होती त्या लंकेवर विजय मिळवला. पण ज्यावेळी बघा ज्यावेळी घरातून निघाले वनवासात जायला तेव्हा त्यांच्याकडे काही होतं का? फक्त एकच गोष्ट होती, तो म्हणजे आत्मविश्वास. म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आत्मविश्वास असेल ना तर तुमच्याकडे बघा तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुमच्या मनामध्ये असे रस्ते निर्माण होतील, असे मार्ग निर्माण होतील ना, सगळीकडेच तुम्हाला प्रकाश दिसू लागेल, सगळीकडेच तुम्हाला सुख दिसू लागेल. पण हे मार्ग निर्माण करण्याचं काम कुणाचं आहे? तर ते आपलं आहे. समर्थ पुढे सांगतात की या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये एकच नाम सत्य आहे, ते म्हणजे राम नाम सत्य है. या जगामध्ये भरपूर धर्म आहेत, पंथ आहेत, पण त्याच्यामध्ये सर्वव्यापी कोण भरलेला आहे?
तर माझा श्रीराम भरलेला आहे. बघा, महादेवानी सुद्धा या श्रीरामाचा महिमा किती मोठा आहे हे सुद्धा त्यांच्या शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. बघा, पार्वती आणि महादेवाचं जेव्हा संभाषण चालू असतं, बघा समर्थ सांगतात की एके दिवशी काय होतं, महादेवाला विनाकारण कोणाला तरी नमस्कार करीत असताना हे पाहून पार्वतीने मोठ्या आश्चर्यानं महादेवांना विचारलं की हे देवा, दररोज तुम्ही कुणाला नमस्कार करत असता? बघा, महादेव उत्तरले, हे देवी, जो कुणी एक वेळ राम नाम घेईल ना, त्याला मी 3 वेळा प्रणाम करीत असतो. मग पार्वतीनं एक वेळा महादेवांना विचारलं, देवा, तुम्ही स्मशानात कशाला जाता? बघा, तुम्ही स्मशानात जाऊन तेथील चित्ताभस्म अंगाला का पासून घेता? मग महादेवांनं, बघा, महादेव तिला लगेच स्मशानात घेऊन गेले आणि तेथे नुकतेच एक शव अंत्य संस्कारासाठी मृताच्या नातेवाईकांनी आणलं होतं. बघा, हे आणताना राम नाम सत्य हे म्हणत म्हणतच ते लोक त्या शवास स्मशानात घेऊन आले होते. बघा, महादेव म्हणाले, पार्वती, या स्मशानात लोक जेव्हा मृत व्यक्तीच्या शवास अंत्यक्रियेसाठी म्हणून घेऊन येतात ना, तेव्हा राम नाम घेत घेतच येतात. आणि परंपरेच्या निमित्ताने का असेना, हे सगळे लोक स्मशानात येताना मला अत्यंत प्रिय असलेलं रामनाम घेत येतात. आणि मला अत्यंत प्रिय असलेलं हे रामनाम ऐकायला मी नित्य स्मशानात येत असतो. बघा, तसेच इतक्या साऱ्या लोकांना रामनाम घेण्याच्या निमित्ताने मिळवून देणाऱ्या त्या शवाचा मी सन्मान करत असतो. आणि चितेत भस्म होऊन त्या शवाची झालेली राख मी माझ्या अंगाला फासत असतो. बघा, रामनाम घेणाऱ्यांबद्दल माझ्या मनात इतकं प्रेम आहे. बघा, एकदा महादेव कैलासावर पोचले आणि त्यांनी पार्वतीला भोजन मागितलं. पार्वती विष्णू सहस्रनाम म्हणत होती. ती म्हणाली, हे देवा, अजून माझे विष्णू सहस्रनाम म्हणून झालेले नाही, कृपया थोडं थांबून घ्या. बघा, तेव्हा महादेव म्हणाले की याला तर वेळही भरपूर लागेल आणि तुला त्रासही अधिक होईल. म्हणून संत मंडळी जसे सहस्रनामाला लहान करून लघुनाम घेतात ना, तसेच तूही कर. बघा, पार्वती हात जोडून म्हणाली, हे देवा, संत मंडळी हे कसे करतात हे आपण मला देखील सांगावं. मलाही त्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. बघा, त्यावर महादेव म्हणाले, तू केवळ एक वेळा रामनाम घे, तुला भगवंताची 1,000 नावे घेण्याचं पुण्य लाभेल. एकच रामनाम 1,000 दिव्य नावांच्या बरोबरीचं आहे. बघा, मग पार्वतीने सुद्धा तसेच केलं आणि महादेवाचं ऐकलं. बघा, म्हणजेच महादेवांनी सुद्धा या रामनामाची ख्याती किती आहे ही सांगितलेली आहे. आणि तरीसुद्धा या कलियुगातला मानव रामनाम घेत नाही. बघा, साक्षात महादेवांनी या रामनामाची ख्याती पार्वतीला सांगितली. बघा, हे रामनाम सर्वच संकटांचं निवारण करणारं आहे, सर्वच प्रकारची संपदा प्रदान करणारं आहे, साऱ्या विश्वाला विश्रांती शांती देणारं आहे. म्हणून हे नाम खूप वंदनीय आहे. जिथे असेल रामनाम तिथे असेल सुख समृद्धी, तिथे असेल धन संपत्ती, तिथे असेल आरोग्य, तिथे असेल या ब्रह्मांडाचं सुख. बघा, या दिवाळीच्या दिवशी बघा, आपल्या आयुष्यात आलेली संकट, दुःख
जर तुम्हाला कायमची घालवायची असतील ना, तर राम नाम वैखरीमध्ये निर्माण करा. तुमच्या आत्म्यामध्ये राम नामाची शिदोरी निर्माण करा आणि या अहंकारे रावणाला पळवून लावा. तरच ही खरी दीपवाळी साध्य झाली, सार्थ झाली असं म्हणता येईल. नाहीतर दिवाळीमध्ये दिवे लावण्यापेक्षा या कर्माचे दिवे जर चांगले लावले ना, तर ते आयुष्यभर पूर्ण जगाला तर प्रकाश देतीलच, पण तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये अशी जादू घडवून येईल ना, तुमचं आयुष्य पवित्र आणि सुसंस्कारित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये एकच नाम सत्य आहे. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.